विचारलं, थारामतीबाई साहेब चालण्यासाठी काय त्रास आहे? काही नाही म्हणे हो, त्रास एकच आहे, मालकाला मसनवाटा सांभाळायचं काम भेटलं ते पुरुष येत ढकेल. माझ्या मालकाचा भक्तीचा पुरुषार्थ, माझ्या आई वडिलांचं पुण्य, सासू सासऱ्यांचं पुण्य एक वटलं, मला तुमच्या सारख्या साधूच्या घरची भाकरी खाण्यासाठी भेटती. योग झाला, दोन भार सोनं देऊन टाकलं आणि प्रेत जाळण्यासाठी शरीर विकून टाकलं. मसन वाट्यात काम. डोंब्याला सांगितलं, येतो उद्या कामाला, बायकोची पोराची वाट लावायची, म्हणजे कुठेतरी कामासाठी व्यवस्था लावायची. तितक्यात समोर गेल्याच्या नंतर एक बाजार भरलेला होता आणि त्या बाजाराच्या कडेला हरिश्चंद्र राजाच्या डोक्यावरची पेंडी खाली टाकली. आता शरीर विकलंय कामासाठी, आता दोघांच्या डोक्यावर पेंडी गवताची. त्या बाजारामध्ये एक सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्ती दर्भ ऐकण्यासाठी आलता. दर्भ पितृपंधरवाडा चालू होता. दर्भ ऐकायला आला. वडीला चिरीत जाणत असतो तो कोबारा याच्यातून बाजूला पड, नकोय आणि संपदा, मोक्ष तर नकोच म्हणले, पण आणि संपदा नकोय म्हणले. संपदा आम्हाला का नकोय? मागचे लोक किती अधिकारी होते, तो अधिकार पटवून देतात. आणि मग एक ती दर्भ विकणारी व्यक्ती आली, प्रचंड श्रीमंत व्यक्ती. पण पूर्वीच्या काळातले 500 एकरवाली माणसं वय झाल्यावर पण रिकामे बसत नव्हते. मुंगशाच्या दोऱ्या, गोफन तयार करायची, मुंगशे तयार करायचे, जोते तयार करायचे, कासरा तयार करायचा, आगुंड्या तयार करायच्या, पोळ्याचा साज तयार करायचा. 500 एकरवाला पण घेरा फिरवायचा पोळ्याच्या आधी. महाराज वजनदार लोक होते, मस्तीतले माणसं होते. ह्या इशीच गडी असली तरी त्यांना सूत कांडू लागायचे गड्यासोबत. काय काय वैभवशाली लोक होते. आता नुसते बेकार चोट. मोकार टेकन चौकीत लुगडे एक काय सांगतो सोंबळ्या काय चट दागिने खाताडाला बँकेत ठुले आणि बँटेकचे घालून वरी फिरायली लग्नामध्ये. लाईन गेल्यावर चोट्ट्यानं तोडे तर नाही पण थुत्रीत हाणली आणि तिनं चोराचा हात धरला आणि तितक्यात लाईन आली. तो दागिने काऊन नाही तोडे? हे चुकीचे घालून आली म्हणून थुत्रीत हाणलीत म्हणून. इतकं चोट्ट्याला राग आला. ते वरून टाकलेले त्यालाच पुन्हा पिना लावलेले आणि ते घागर माळा. कशाला सोंग हे करायचे उद्या आपले. 7 दिवस कीर्तनाला नाही, 8व्या दिवशी काल्याला नाही. एक जण असं मोठं ब्रासलेट घालून इकडं नुकती वाटा. मॅनला याला हाणार रूम न्यायच्या हाता. हे आता आला इथं नुकती वाढायला सांगायला, ते बोटन गिटन वय तिकडं. 7 दिवस तुला कीर्तनाचा पत्ता नाही, काय नाही काय नाही. आता पंक्ती फिरायला. वा वा वा, तुम्ही आलात का? ते पहिल्यापासून हे तूच आज आलात, तू हा दिवा माग राहू दे. काय नाटकेच लोक सगळे भलते. विचित्र कारभार झाला. मला पान फुलवा. पप्याची माय नीट बोल ना तुला, तुला पान फुलवा आला. आमच्या गोळ्या संपल्या तोय. हे पागल झाले लोक. योग असा आला. दर्भ विकणारा माणूस महाराज. हरी का नाम पेटका धंदा न करे मोर कांदा. मरेपर्यंत माणसानं काम करत राहायचं. आपण कर्मभूमीवर आलो. प्रपंचातल्या माणसानं मरेपर्यंत काम करायचं, शेवटच्या श्वासापर्यंत. भजनही करायचं आणि कामही करायचं, रिकामं बसायचंच नाही. दर्भ विकणारा माणूस श्रीमंत किती होता पा. डोंब्यानं 2 भार सोनं दिलंय. 2 भार. मसनवाटा सांभाळणारा माणूस. तर तिथला सात्विक माणूस दर्भ ऐकणारा किती अधिकारी असेल. तो पूजेचं साहित्य ऐकणारा माणूस होता. दर्भ म्हणजे पिंडाचं साहित्य. पाहिल्याबरोबर बघितलं, बाजाराच्या कोपऱ्यावर उभी आहे माऊली. कोण आपण? डोक्यावरची गवताची पेंडी खाली टेकली, प्रणाम केला. महाराज, मी हरिश्चंद्र राजाची पत्नी आहे. वा, माय तुमच्यावर ही वेळ
घडेला वृत्तांत सांगितला. आता 2.5 भार सोनं पाहिजे. शरीर कामासाठी देऊन टाकते. घरी गेला, पत्नीला सांगितलं, ज्या राजा हरिश्चंद्राच्या कुटुंबाने आपल्याला लेकरा इतकं प्रेम केलं, त्या कुटुंबावर वाईट वेळ आली ग. आपलं द्रव्य खर्च करून त्या माऊलीला आपल्या घरी आणू. दोघही पती पत्नी आले. 1 भार सोनं देऊन टाकलं हरिओम बाबा. गवताची पेंडी पायाखाली पडली. अर्धा भार सोन्याची गरज आहे. एक भार सोनं आणून दिलं. काय काम करावं लागेल? काही नाही करायचं. माय, तू दिलेल्या द्रव्याने आमचा संसार सुखाचा चालतो. आमच्या इथं सोन्याचा धूर निघतोय. माय, तुझ्यासारख्या पवित्र माऊलीला आम्ही काम लावून कुठं पाप फेडावा? एकच काम कर, आमचं देवघर सारवी जाय. देवघर सारवी जाय. राजाची पत्नी, हरिश्चंद्र राजाची. हरिश्चंद्र राजाने बाजूला तोंड केलं. भगवंताचं चिंतन करून डोळ्यातून अश्रू उपसाबुक्षी काढे. देवा, किती दयाळू आहेस रे. माझ्या पवित्र पत्नीला चांगल्याचं घर सापडलंय. देवघर सारवायचं काम सापडे. देवघरातली भांडी घासायचं काम, देवाचा पाण्याचा तांब्या असेल, पंचपाळा असेल, देवाचं फुलपात्र असेल, नैवेद्याचं ताट असेल, हे घासायची कामं लागली. त्या व्यक्तीने सांगितलं, आई साहेब, आमच्या कोणाचाही कपडा धुवायचा नाही, आमचं अंगण सारवायचं नाही. फार काही झालं तर तुळशी वृंदावनापाशी सडा टाकी जा. दुसरं आमचं काम करायचं नाही. ठीक आहे म्हणजे. उद्या सकाळी येते. दुसऱ्या दिवशी सकाळी डोंबा हरिश्चंद्र राजाला नेण्यासाठी आला. तो दर्भ विकणारा व्यक्ती तारामतीला नेण्यासाठी आला. आणि हरिश्चंद्र राजानं सांगितलं, प्रिये, जाय तू. डोंब्याला विनंती करून आपल्या बाळाला कोणाचे तरी सुपूर्द करेपर्यंत थांबतोय. आणि त्या दर्भ विकणाऱ्याच्या पाठीमाग त्याची पत्नी चालत होती. आणि त्याच्या पत्नीच्या पाठीमाग या विश्वाला, या पवित्र देशाला लाभलेला हरिश्चंद्र राजाची पत्नी चालत होती, तारामती. पण तो दर्भ विकणारा व्यक्ती सनसन घराकडे चालत होता. त्याच्या पाठीमाग तितक्याच वेगाने त्याची पत्नी चालत होती. पण त्या दोघांच्या पाठीमाग आणि हरिश्चंद्र राजाच्या पत्नीच्या मधात खूप अंतर पडलं, खूप अंतर पडलं. वळून पाहिलं तर पाठीमागे आवाज दिला, स्वामी, काय ग? हरिश्चंद्र राजांच्या महाराणी फार दमानं चालतात. थोडा हळू चाला. त्यानं हळू चालायला सुरुवात केली, तरी पण अंतर जास्त पडलं. दोघं पती पत्नी वापस आले. आणि हरिश्चंद्र राजाच्या पत्नीला विचारलं, माय, आमची इथं काम करायला यावं वाटत नाही. आता माझ्याकडे पाणी नाही, मी संकल्प सोडला असता. पण घरी गेल्यावर मी संकल्प सोडतो. माझी माय, तुझ्या राज्यात आई इतकं प्रेम आम्हाला दिलं ग तुम्ही. माझ्या घरचं देवघर सारवायचं नाही. माझ्या दारात तुळशी वृंदावनापाशी सडा टाकायचा नाही. बाई, माझ्याकडे जी दासी आहे का, ती दासी तुला आंघोळीला पाणी टाकी जाईल. तुम्ही जेवलेलं ताट सुद्धा धुवायचं नाही. माझ्या पोटच्या लेकी इतकं तुम्हाला सांभाळतो, पण प्रसन्नपणानं माझ्या घरी चाल. तरी पण पावलं उचलत नव्हते. पुन्हा एकदा ती व्यक्ती आणि त्याची पत्नी वापस आली. विचारलं, तारामती बाई साहेब, चालण्यासाठी काय त्रास आहे? काही नाही म्हणे. हो, त्रास एकच आहे, मालकाला मसनवाटा सांभाळायचं काम भेटलं ते पुरुष येत ढकेल.
माझ्या मालकाचा भक्तीचा पुरुषार्थ, माझ्या आई वडिलांचं पुण्य, सासू सासऱ्यांचं पुण्य एकवटलं, मला तुमच्यासारख्या साधूच्या घरची भाकरी खाण्यासाठी भेटती, माझं पुण्य. दुःख एका गोष्टीचं आहे, माझा बाळ डोक्यावर गवताची पेंडी घेऊन बसलेला आहे, त्याला कोणाचं घर सापडल याचं दुःख वाटतंय. कोणाच्या घरी जाईल तो? म्हणून माझ्या वासराकडे बघून माझे पाय ओढत नाही तो. माझं बाळ आहे तो, रोहिदास माझा पुत्र आहे. पती पत्नी थोडेसे बाजूला सरकले, एकांतात विचार केला, एवढं जर आपण करत असू तर अर्धभार सोनं द्यायला काय हरकत आहे? या तिघाईत मिळून 3.5 भार द्यायचं होतं. कोणाचं किती आलं असेल ते पुराण सांगेल, कधी कधी माझ्याच्यानं चुकही होऊ शकते सांगण्यात, पण 3.5 भार सोनं द्यायचं होतं. आपल्याकडे किती द्रव्य आहे? घरातलं सर्व द्रव्य एकवटलं आणि राहिलेल्या द्रव्यात हरिश्चंद्र राजाचा पुत्र सुद्धा ऐकत घेतला. डोक्याला हात लावून डोंब्याची वाट बघत बसलेला, या भारतीय संस्कृतीला लाभलेला हरिश्चंद्र सत्वाचा सागर राजा डोक्याला हात लावून बसलेला आहे. आईनं खुनवल्याबरोबर मुलगा जवळ आला, बिलगून धरलं, उकसाबुकशी रडली. बाळा, आपल्या दोघांचं काय दैव असेल, तुझ्या बाबाच्या आशीर्वादानं आपल्याला सात्विक घरची भाकरी खायला भेटणार. माईनं तोंडावून हात फिरिला आणि एकच सांगितलं, बाळा, या सात्विक माणसाच्या घरी जाता जाता ज्यानं जन्म दिलाय त्या पुरुषार्थी बापाचा एकदा पाठीवर आशीर्वाद घेऊन ये. आणि रोहिदास हरिश्चंद्र राजांकडे गेला. डोक्याला हात लावून खिन्ना अवस्थेत बसलेल्या राजाच्या पायावर डोकं ठेवलं. कोण आपल्या पाया पडतोय म्हणून डोळे उघडून पाहिल्याबरोबर पोटचा पुत्र आहे, पाठीवर हात टाकला. बाळा, काय? काही नाही बाबा, आमची सोय लागली, आता काय द्रव्य असेल ते 3.5 भार देऊन टाका, मी तिकडं जातोय. पाठीवर थाप टाकली, सांगितलं, बाळा, जीव गेला तरी हरकत नाही, पण पुढच्याचं काम करताना खोटं करू नकोस. महाराज ह्या परिस्थितीला टोकले तरी ती अवस्था, इतक्या नाही वागलं. महाराज नियतीनं परीक्षा पाहण्यासाठी सर्पदंश झाला. फार वेगळं वेगळं चरित्र आहे, पण मी साधं सांगतो तुम्हाला. कधी कधी असं काही चरित्र घडलेलं आहे की ते सांगताना सुद्धा हिम्मत होत नाही, चित्त थरार होत आहे, इतकं विचित्र चरित्र आहे. सर्पदंशाने मुलगा मृत्यू पावला, त्याचं पार्थिव मशानात जाळायला आणलं. कोण आपण? मी तारामती. कोणाच्या बाळाचं प्रेत आहे? आपल्या रोहिदासाचं आहे. त्या मशानभूमीत जितकी आप्तविष्ट नातेवाईक आपल्या घरच्या लोकांना पेटवायला आल्यावर रडले असतील का, त्याच्या 1000 पटीनं हरिश्चंद्र राजा आणि तारामती रडत होते. काय करायचं ग? याचा अंत्यविधी करायचा आहे. हरिश्चंद्र राजानं सांगितलं, भारतीय संस्कृतीनुसार, वेदशास्त्र पुराण प्रणालीनुसार पार्थिवाला कफन घातल्याशिवाय अंत्यविधी करता येत नाही. शेवटचा पोशाख, त्याला आपण कफन म्हणतो हिंदी भाषेत, आणि आपल्या भाषेत प्रेत वस्त्र म्हणतो. त्याला रंग नसला पाहिजे. प्रेतावर टाकायचं वस्त्र असतं ते धोतरच असतं, पण आपल्या धोतराला काठ असतो, त्याला काठ नसतो. प्रकाश वस्त्र पाहिजे. चिमुरडे कशा का रंगाचं आसन वस्त्र असं अंगावर एकच पातळ होतं. हरिश्चंद्र राजा डोंब्याच्या घरी मशान सांभाळत असताना फक्त कमरेला पंचा होता, उपरण सुद्धा नव्हतं. जाऊ दे ग, हे डोंब्याच्या हातापाया पडून एखादा 5-10 दिवस आगू पुन्हा काम करील, पण अनामत न घेता याचा अंत्यविधी मी करतो ग. पण याला वस्त्र आहे का? तेवढ्या अवकाशात एक भिल्ल स्त्री, तिच्या कुटुंबातली 10-5 लोक, तिची सुनबाई, 1-2 सुना, ती स्वतः डोक्यावर लाकडं घेऊन डोंब्याकडे विकायला आलते.
पण रानावनात काट्या कुट्यात काम करणाऱ्या त्या स्त्रीला गुडघ्याच्या वरी वस्त्र होतं. गुडघ्याच्या वरी वस्त्र होतं, गुडघ्याच्या वरी. महाराज हरिश्चंद्र राजाच्या पत्नीनं त्यांच्या जीवनातला व्यवहार पाहला. ते सरपण विकत घेतलं, ते निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर तिनं आवडीनं देवाचं भजन करायचं. ती बसून भजन करायची. कोण होतं सोबती तिच्या जीवनात? एक कोंबड आणि एक माकड. म्हणजे खरोखर कोंबड आणि खरोखर माकड तिच्या जीवनातले सोबती. आणि जी रात्र टळली वाईट कामासाठी, ती रात्र भजनासाठी घातली. सूर्यास्त झाला, लोपले भास्कराचे बिंबवो. एक ग्रंथकार सांगतोय, लोपले भास्कराचे बिंबवो. पश्चिम दिशेला सूर्य मावळला. भागवत बुवा, किती रात्र देवासाठी होती, कुठल्याही पुरुषासाठी नव्हती. अख्खं शरीर भगवंतासाठी. आणि सूर्य मावळला की स्नान करायचं. ती स्नानाला गेली की माकडानं स्नान करायचं. ती स्नानाला गेली की तिच्या अंगावर पडलेल्या पाण्यानं कोंबड्यानं आंघोळ करायची. साचलेल्या खड्ड्यात पकाडा सगट त्यानं सुद्धा आंघोळ करायची. अंग गिंग कोरडं करून तिनं आसन टाकायचं आणि भगवंताचं भजन करायचं. गुणगाई नावडी. महाराज ती भजन म्हणत असताना कोपऱ्यात माकड बसलेलं, इकडच्या कोपऱ्यामध्ये ते कोंबड बसलेलं. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, ज्या दिवशी सूर्य नराधमाच्या व्यतिरिक्त टळला, त्या रात्री पाणी पण ग्रहण नाही, अन्न नाही, पाणी नाही. दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाऊस तर पाण्याचा थेंब प्यायचा नाही. रात्रभर नुसतं भजन करायचं, नुसतं भजन. कधी कधी एवढं भजन करायची की या दोघांना ग्लानी यायची, माकडाला आणि कोंबड्याला. तिनं पाहिल्याबरोबर म्हणायचं, अरे कोण्या जन्मात पाप केलतस रे म्हणून कोंबड झालास, कोण्या जन्मात पाप केलत रे म्हणून माकड झालास. मी कोण्या जन्मात पाप केलं रे म्हणून वेश्येच्या कुळात जन्माला आले रे. अरे इथून पुढचं जीवन गोड करायचं असेल तर तोंडान भजन म्हणता येत नाही तुम्हाला. काय झोपता रे, नाचा, झोप येणार नाही. आणि ती भजन म्हणत असताना ते कोंबडं आणि माकड टाळ्या वाजून, माकड टाळी वाजायचं आणि ते कोंबडं नुसतं नाचायचं. बराच काळ निघून गेला. वयाचा उतार काल संपला, वार्धक्याची दशा आली. आणि एक दिवस विचार केला, भगवान बोरेश्वर काशी विश्वनाथाच्या दर्शनाकरता आपण जावं. महाराज देवाचं भजन करणारी लोक किती अधिकारी असतात, तर त्याच्या सोबतचे पण किती अधिकारी. विश्वनाथाच्या दर्शनाकरता गेली. तिथे गेल्यावर आता काय बरं, जरी अंगावर कपडे, थाट, वैभव सगळं दर्शनाकरता निघाली. तिथं कोणालाही रोखवत नाहीत, फक्त हिला दोन गोष्टीमुळे रोखवलं, सोबत माकड आणि कोंबड्या याच्याकरता रोखवलं. ए बाई ठैरी का म्हणे, सगळ्या बायका चालल्यात, सगळे पुरुष चाललेत, त्यांना रोखत नाहीत, मला का? ऐका म्हणे बाई, तुम्हाला ह्या दोघांना मध्ये नेता येणार नाही, कोंबड्याला आणि माकडाला मध्ये नेता येणार नाही. शिवरात्रीचा पर्व काळ आहे, याच्याकरता शिवजीवर बोलतोय. समय जाना, समय जाना. आपल्या संप्रदायाचा नियम आहे. पैठणची वारी आली असेल, देहूची वारी आली असेल, आळंदीची वारी आली असेल, पंढरीची वारी आली असेल, तर त्या सप्ताहातल्या कीर्तनकारांनी वारी प्रसंगावर बोलायचं. आपल्याकडे समय सांगितला, समय सांगितला. आज शिवरात्रीचा पर्व काळ आहे, आज भगवान शिवजीवर बोलावं. समय जाना आपल्या शास्त्राचा, वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आणि तिनं सांगितलं, अहो हे माझ्या जीवनातले सोबती आहेत, हे दुसऱ्याचं उकंडे उकरणारं कोंबड नाही, आणि कोणाच्या झाडावर नाचून पत्रावर उड्या हाणणारं माकड नाही, हे माझ्या भजनामध्ये नाचणारं माकड आणि कोंबड आहे. पण साहेब ते पुजारी कसा मानेल? त्याने विचार केला, माकड भजन करतच नसते, फक्त ते प्रभू रामचंद्राच्याच काळात केलं, आता ते सापडणार नाही.
आणि कोंबडे तर जीवनात भजन करीत नाहीत. कोंबडे कसे भजन करतील? हा, कोंबडं भजन करीत असतं का कुठून? त्या पुन्हा काशीतल्या पुजाऱ्याला त्याच्या का गोळ्या संपल्यात का काय, ते कसं मानील ते? त्या बाईनं सांगितलं, दादा माझ्यावर विश्वास ठेव, मी एकटी दर्शनाला येणार नाहीत, मला यांना सोबत न्यायचंय. काय त्या पुजाऱ्याला भावला असेल किंवा त्याला तिने इकत घेतला असेल ते काळ जाणे आणि ती जाणे. मी काय तिथला सरपंच नव्हतो, त्याच्यामुळं इतकं खोलवर मी पण हात घालीत नाही, तुम्ही बी इतक्या खोल जाऊ नका. मग तिनं त्या काळात त्या पुजाऱ्याला देऊन घेऊन कोंबडन माकड मधात नेला असेल का, किंवा ती तिच्या ताकदीवर गेली असेल का? दोन. आणि तिसरा मुद्दा, तिच्या त्या वाणीला, त्या शब्दाला, तिच्या त्या दयाळू वाणीला एखाद्या वेळेस पुजारी भावला असेल का? आणि भाऊक होऊन त्यानं म्हटलं असेल, जाऊ द्या, इतके पापी घ्याले तर त्याच्यात माकडालाही घेऊ द्या आणि कोंबड्यालाही दर्शन घेऊ द्या. पण त्यानं मर्यादा घातली, मी पिंडीच्या जवळ जाऊ देणार नाही, नाही येऊ द्याचं म्हणे. गाभाऱ्याच्या इकडच्या कोपऱ्यामध्ये माकड बसेल, या कोपऱ्यात कोंबडं राहील, मात्र ते काही जवळ येऊ देणार नाहीत, मला दर्शन घेऊ दे. आणि योग असा होता, दुपारची आरती, त्या आरतीच्या वेळेला आतमध्ये प्रवेश केला. आणि मग आता शिवजींची आरती म्हणल्यावर काय, विश्वनाथाची आरती होती ती. आणि त्या विश्वनाथाच्या आरतीचा गाभाऱ्यात संबंध वारांगणीला महानंदा नावाच्या वेशीला आला. जाऊ द्या, शेवटी मानवी होती बिचारी, पण तिच्या बाजूला कोंबडा आणि माकड उभे. तो पुजाऱ्यानं जास्त दंडक दिला, कोंबड जवळ नकोय. वक्ते बाबा कोंबड्याच्या बाबतीत लय बोलायचे, अजून तितकं वय माझं नाही, 10 वर्ष वाचिलं तर ते पण बोलन, लय बोलायचे बाबा कोंबड्याच्या बाबतीत. आता ज्या आरती वक्ते बाबांना एवढा अभ्यास, तर त्या काळातल्या काशीतल्या पुजाऱ्याला किती अभ्यास असेल. त्यानं सांगितलं, हे बेटो कोंबडं तिकडं पलीकडंच उभं राहू द्या. आणि आरती झाली. साहेब, आरती झाल्याच्या नंतर मंत्र अक्षदा, ओम यज्ञेन यज्ञमय जंद देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासः तेहन्नाकं महिमान सचत्रयत्र पूर्वे साध्या संती देवाः. असं मंत्र पुष्पांजली सुरू आहे. मग ही मंत्र पुष्पांजली, हातामध्ये अक्षदा आहेत, पुष्प आहे, आणि भगवान विश्वनाथाच्या पिंडीवर त्या अक्षदा समर्पित झाल्या. नमः पार्वते पदे हार हार महादेव मोरेश्वर भगवान की जय. त्या अक्षदा समर्पित झाल्या. माकड थोडं अनसट्यात होतं. मंत्र अक्षदा तिच्याही अंगावर पडल्या आणि माकडाच्या पडल्या. कोंबड कोपऱ्यात उभं. कोंबड्याच्या अंगावर अक्षदा नाही पडल्या, पण कोंबड हुशार होतं. अक्षदा जवळ आदळल्या, जवळ आदळल्या, आणि कोंबड्याला अक्षदा दिसल्यावर खाच थोडं सांगावं लागत. त्यानं टप टप 2-3 अक्षदा खाऊन टाकल्या. त्या लागी विमान पाठविले. मंदिराच्या बाहेर माकडाला आणि कोंबड्याला घेऊन आली. विश्वनाथाचं दर्शन घेतल्याबरोबर विश्वनाथानं सांगितलं, बाई तो येणं जाणं संपला, आता माय बाहेर गेल्याबरोबर तुझ्या स्वागताकरता माणसं उभे येत. विमान पाठिलं आणि कैलासाकडे जाणाऱ्या विमानात ती महानंदा बसली. हरिओम बाबा. ती विमानात बसल्याच्या नंतर माकड आणि कोंबड खाली होतं. पार्षदांना सांगितलं, हे दोघांना खाली का ठेवलं? अहो आई साहेब, ते माकड आहे, ते कोंबड आहे, ते कसे घेता येतील विमानात? ते का टपरं विमान आहे का? ह्या विमानात कोणाला बी? मागे एकदा विमानात बसलो, त्या एका बाईच्या पोटावर अशी पिशवी आणि त्याच्यात कुत्र्याचं पिलू होतं. म्हणजे कुत्र्याचं तिकीट काढून बसल्या होत्या जीजी. विमानात तर तिकीट काढावंच लागेल ना, तसं कसं? आणि कुत्र्याला तिकीट काढता येत असतं का? ह्या टपऱ्या विमानात, टपऱ्या विमानात काय? आता विदेशातनं कुत्रे येते तर ते पायी पायी थोडीच येते. 4.25 लाखाला कुत्रं आणलं एक जणांना. म्हणलं कुठून? मलेशियातून.
आता मलेशियातून काय घोड्यावर बसून आला का पायी पायी आला? म्हणलं कसा? म्हणलं विमानातून. कुत्र? म्हणलं हो. मी पताका नेली तर 10-12 तपासली पताका, काठीत काही आहे का त्या विमानतळा. आणि धोत्रावाला मी एकटाच, टोपी काढू काढू इथं मशीन लावली आणि 3-3 बाऱ्या कष्ट्याला मशीन. म्हणलं मी कशाला कष्ट्यात बॉम्ब ठेवू. ते विमानतळावरला अधिकारी म्हणला महाराज तुम्ही गण चांगले आहेत पण मी पोटासाठी नोकरी करतो. मी म्हणलं मला असं माहित असतं बापा तर तिकडे एक तुला कॅबिन करावं लावली असती आणि मग म्हणलं असतं काय काय तपासायचं तर तपासा. काय वारकऱ्याचा अपमान करतो, इकून कष्ट्यात मशीन घाल आणि तिकून कष्ट्यात मशीन घाल. गनिमत पटका नव्हता बांधला नाही तो मधात घातली असती कानापासून मशीन त्याने. हो. आणि कुत्रे आणले 3.5 लाखाचं कुत्र्याचं पिलू विमानात. अहो ह्या विमानात गुंडाळही बसतील, या टपऱ्या विमानात चोट्टे बसतील, गुंडाळ बसतील, डाके टाकणार बसतील, कोणी बसतील, नालायक बसतील, भडवे बसतील, चांगलेही बसतील. पण त्या विमानात अति चांगल्यांना बसता येते, नावाच्या चांगल्यांना नाही, अति चांगल्यांना. तिनं सांगितलं असू दे कोंबड आणि असू दे माकड. पार्षदानीवरी निरोप केला. महानंदा आईसाहेबांना विमानात बसिलं पण त्यांनी सांगितलं कुकुट आणि मरकट सोबत घ्यायचे. कुकुट मरकट म्हणायचे त्यांना, हे सोबत घ्यायचे. वरून पार्षदाला भयानक आवाज आला, मूर्ख कळत नाही तुला? अरे अख्खं जीवन तिनं भजन केलं हे दोघं तिच्या पुढे नाचत होते. खाली कसे? अरे विमान तिच्यापेक्षा यायलाच पाठीले. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. महाराज काय कोंबड्याला अक्कल असती, काय वानराचा चंचलपणा असतो. पण एका वेशेनं केलेल्या निष्ठेनं भजनात अख्खं जीवन या दोघांनी नाचावा. यांना तरी खाली कसं? हरिओम बाबा. भावयुक्त अंतकरणाने भजन वेशेनं केलं. तिला विमाला असं आला असेल नवल नाही महानंदा आईसाहेबांना, पण तिच्या सानिध्यात राहणाऱ्या कोंबड्याला माकडाला सुद्धा विमान आलं तर आवडीनं गुणगाण्यात इतकी वेशेचा कोंबड्याचा आणि माकडाचा अधिकार उंचवतो तर आपला का उंचवणार नाही? म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात, गुण गाईला आवडी आवडी, गुण गाईला आवडी, गुण गाईला मालकानं सांगितलं माझा विसर पडणार नाही, हे देऊन टाकतो. तुम्ही आवडीनं भजन करताल हे देऊन टाकतो. तुम्हाला मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा. मोक्षही नको म्हणले. एक एक मुद्दा पाहू आपण अर्ध्या तासात. तुकोबारायांनी मोक्षाला का नाकारला असेल? तो मोक्ष सुखा हानुला. त्याच्या अलीकडे सांगायचं झालं तर मोक्षा मा घरी कामारी हे दासी, होय सांगू ऐसे तुका म्हणे. कशाला मोक्ष देता देवा? मोक्ष आमच्या इथं भांडे घासायला लागलाय, आम्हाला मोक्ष काय करायचा? ठीक आहे म्हणजे. आणि मोक्ष कोणाला पाहिजे? ज्याला यमाची भीती वाटते त्याला साहेब मोक्ष पाहिजे. आम्ही तर यमाच्या डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. आम्ही यमाच्या डोक्यावर पाय देणारी माणसं, आम्हाला मोक्ष काय करायचा? ज्याला यमपुरीची भीती वाटते त्याला मोक्ष. काय यमाची ताकद आहे आम्हाला यमपुरी दाखवायला? उलट
यमधर्म वास पाहे नित्य काळ यमधर्म वास पाहे नित्य काळ मने धन्य वेळ भेटती यमधर्म वास पाहे नित्य काळ मने धन्य वेळ भेटतीये उलट निळोबाराय सांगतात यम चांगल्या संतांची वाट पाहतो आणि ज्या वेळेला साधू भेटतो साहेब ती वेळ यम धन्य म्हणून लिहून टाकतो. आज मला साधू भेटलाय आणि यमाला सुद्धा साधूच्या दर्शनाची आस्था आहे. आणि मग साधूला मोक्ष काय करायचा? यमच जर पाय पडत असेल नामधारकाच्या, साधूचा दर्जा फार मोठा आहे. नित्य राम नाम गरजेवानी तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागती चरणी सवे यम पायवंदी. पैठणचे मालक सांगतात नित्य रे राम नाम गरजेवानी अविरत जो भजन करतोय तीर्थे रे येती लोटांगणी. हे जेवढे तीर्थ आहेत तेवढे लोटांगण घालतात. सुरवर लागती चरणी सवे सवे यम पायवंदी. सर्व देवता पायावर लोळण घालतात आणि यम सुद्धा वंदन करतो. मग एवढा संतांचा अधिकार मोठा आहे, त्याला मोक्ष काय करायचा? तुकोबर आहे म्हणजे नको आम्हाला मोक्ष. संतांना देवता सुद्धा नमस्कार करतात. इतकी मोठी ताकद आहे संतांना. नकोय मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा. इथं मात्र देवानं थोडस परीक्षा पाहिली आणि विटेवरच्या मालकानं तुकोबरायला प्रश्न केला. तुकोबराय तुम्ही पैसे का नको म्हणता? विश्वातला कोणता यावर पैशाशी होतोय? अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. मग तुम्ही का नको म्हणता? तुकोबरायनं सांगितलं जगातला कुठलाही यावर पैशाशी होत नसेल पण मला नको, मला नको. बाकी भरपूर महाराज आहेत गिरगावकरापासून सगळ्याची नाव सांगितले. आपण लोकांची कशाला वाभाडे काढायचे आहे का नाही? हो, आपली पेती उभ्यान ताकन दुसऱ्याची लावतो आड्याहून धाक. एक मन होती माझ्या लहानपणी. दुसऱ्याच्या बाईला म्हणला द्वारकाबाई पदरच नाही घेतला तुम्ही, आणि त्याची बायको वाट्यावर उभं राहून ताक पिऊ लागली जगानं. हो, काही खाली सांडू लागलं, काही पिऊ लागली. आणि मग मंजुळाबाई म्हणल्या मा तुझी पायनं उभ्यान ताक प्याली, अर्ध खाली सांडायली. हा, आणि आम्हाला काय धाक लावतो? तसं लोकांना कशाला म्हणायचं? आपण आपल्या नावापासून सुरुवात करायची. तुकोबारायने सांगितलं देवा मला नकोय. वडिलाची रीत जाणत सो. आमच्या मागच्या बुजुर्गांनी काही नाही मागितलं ना, याच्या करता नकोय. बुजुर्ग कोणाला म्हणायचं? हा धर्म मोडखळीस येऊ नये म्हणून ज्याचा वरदहस्त असतो त्या राजाला बुजुर्ग म्हणतात. त्यांना वडील मागच्यांचं म्हणायचं. हा धर्म भजनाच्या संधेनं, भजनाच्या आत्मीयतेनं, निष्ठेनं पाखंडियाचं खंडन करतो. त्या वारकऱ्याला आधरीव म्हणायचं. बुजुर्ग वडिलाची रीत जाणत असो. मग कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोक आहेत, त्याच्यातली काही राजे वरे काही ठराविक लोकांची चर्चा झाली गोलोकात. आणि तिथे चर्चा झाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात देवा या भारत देशाला, या पृथ्वीला लाभलेले काही राजे सुद्धा अधिकारी होते. त्यांनी जीवनात याचाही त्याग केला. काही महाराजांनी केला, काही यत्यांनी केला, काही योग्यांनी केला, काही तप्यांनी केला, काही सिद्धांनी केला. हे आमचे बुजुर्ग आहेत आणि त्यांनी चालवलेली परंपरा मी चालवतो. वडिलाची रीत जाणत सो. एका राजाचं चरित्र आहे का? पुढे सरकतो. वेळ भेटला तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची शिवजीवरची निष्ठा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मग वाणीला विराम. कमी करत नाही हरिओम बाबा, काळजी करू नका. कुठंच कीर्तन कमी करत नाही, तर इथं तर कसा करील? चर्चा झाली. एक फार अनुरागी राजा आहे.
महाराज महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी जाबाली, महर्षी लोमश, महर्षी बकदालभ्य असे नाना प्रकारच्या ऋषींचा मेळ बसलेला. आणि एका राजाचं वर्णन आलं. महाराज खाली आले. बघतो परीक्षा. आल्याबरोबर राजा सिंहासनावरून उठले आणि आलिंगन दिलं, दर्शन घेतलं आणि मग महाराजांनी राजाला आलिंगन दिलं. काय सेवा करू? काही नाही म्हणे, आज तर काही अडचण नाही, पण ज्या दिवशी अडचण येईल त्या दिवशी येईल. महाराज एके दिवशी राजा दरबारात बसले असताना, महाराज दरबार भरलेला आहे राजाचा, आणि तेवढ्या अवकाशात महाराज गेले. मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादे, गुमास्ते, स्तुतीपाठक, राजा महाराज आल्याबरोबर स्वागता करता उभं राहिले. वडिलाची रीत जाणत असो तुकोबर याच्यातून बाजूला का पडले. महाराज विटेवरच्या मालकानं बऱ्यापैकी हाडशील. आयसा, आता हे तुकोबरायचंच वाक्य. आयसा कोणी दावा हे जया नावडेन, कन्यापुत्र घोडे दारात नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, आणि भस्मदंड छाया तरुवराची. पैसा आवडत नाही जगात, माणूस नाही, हे त्यांचे वाक्य. पण ते याच्यापासून अलिप्त आहेत. कमळपत्र जळी जायचे. महाराज कमळाचं झाड पाण्यात जन्माला येतं, पाण्यावरच त्याची पानं असतात, पण पळड्याला पाण्याचा थेंब पाऱ्यासारखा संदिशी वगळून जातो, पाण्याचा स्पर्शच होऊ देत नाही, असं कमळाचं पान आहे. तशी काही माणसं अलिप्त कमळ जळी जायची, अशी सत्यवादी माणसं असतात. ती प्रपंचात असो, ती व्यवहारात असो, ती परमार्थात असो, इतकं जीवन त्यांचं धुतल्या तांदळासारखं असतं. तुकोबारायांनी बऱ्यापैकी ज्याला त्याला आपोआपल्या जागा दाखवल्या, पण ते वेगळ्या जागेवरले साधक आहे. देवानं खूप चिकित्सा केली, काही नाही. तोंड घशीत आला जगाचा बाप, तोंड घशीस, तरी पण तुकोबार आहेत. तिळा इतकेही मालकाला सापडत नाहीत. पंढरीतल्या मालकाला तोंड घशीच देव आला. जामवंतजी होते आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी आपली व्यथा जामवंतजीकडे मांडली. आणि जामवंतांना काय शिवरात्रीचा उपवास काय, पारणं काय, भगवान शिवजीच्या सेवेचं महत्व काय, तादात्म्य काय, काय हलतंय महाराजा सेवेच्या ताकदीनं, एवढा पुरावा ऐका. वाणीला पूर नाही राम. वेळ तर संपला असेल नाही का? उठान मागचे. एक वर्ष आठवतं का हरिओम बाबा तुम्हाला? चालू कीर्तनात पाऊस आला आणि पाऊस उघाडा. सगळी लोक निघायच्या टायमाला मी म्हणलं मी आता प्रवचन करतो. माणसं तसेच बसले, बुट खाली घेऊ घेऊ. मंडपात पाणी वगळलं होतं, बुट घेतले बसायला खाली, कोणी चप्पल घेतल्या, बसली होती माणसं. महाराज इतकी निष्ठा आहे बोरेश्वरावर तुमची. मी 10-5 मिनिटं जर बोललो तर काय मग मीटर जाळणार आहे का? त्या मालकाची सेवा आहे, त्या मालकाची. जामवंतजीला आपली व्यथा मांडली. जामवंतजी, आपण वनात आहोत, समुद्राच्या तीरावर आहोत, जंगलात आहोत, आणि माझ्यासोबत सगळी वनचर आहेत. 18 पद्म वानर, 72 कोटी रीत, 56 कोटी गोलांगुळ, आणि एकटा माझा भाऊ आहे. पण आमच्या अंगावर काही कपडे नाहीत, वल्कल्ले आहेत, आणि आम्हाला शिवजीची स्थापना करायची. आम्हाला पुरोहित सापडेल का? पुरोहित, पुरोहित, पुरोहित म्हणजे ब्राह्मण सापडेल का आम्हाला? जामवंतानं सांगितलं, तुम्हाला भगवान शिवशंकराची स्थापना करण्या योग्यतेचा माझ्या जीवनात एकच पुरोहित पाहला, आणि तो जर आला तर प्रयत्न करतो. आणि जामवंतजीनं उड्डाण केलं आणि लंकेत पोचले. तो पुरोहित होता लंकेचा राजा रावण. प्रचंड अस्खलित युद्ध होता. आणि जामवंतांचं रावणाच्या दरबारात फार मोठं वजन होतं, कारण रावणाच्या आजोबाचे मित्र होते जामवंतजी. आजोबाचे मित्र रावणाच्या. आल्याबरोबर या 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 जामवंतजी आईये, तर सगळे हे राक्षस टपकारले. म्हणले हे प्रभू रामचंद्राच्या पक्षातले ना, आपला राजा तो इतका चोंबाळायलाय. राजकारणात काय नसतं, संध्याकाळी कोणी कोणाला चोंबाळीत. हे फक्त स्टेजवर शिव्या देतात एकूण एकाला, बाकी अंधारात एकूण एकाचे धाब्यावर बिल पण देते.
हे फक्त येडेवानी तुम्ही करतात. याची ओळी उकर, त्याच्या बांधकोर, हे तुम्ही येडेवानी करतात. हे माणसं तिळा इतकं पण येडेवानी करीत नाहीत. यायचा खरंच आदर्शवाद घेतला पाहिजे राजकारणी लोकांचा. कोण्या पक्षाचा मरू मातीला हजरच. आणि तुम्ही इतके पागल, सख्या भावाचं नाव पत्रिकावरून वगळून टाकलं. हो, कोपऱ्यातली सवाशीन ठुली पण भावजई ठुली नाही. हो, थिगळी ठुली थिगळी. भेंडोळ्याचं पीठ बलिलं पण गव्हाचं पीठ फेकून दिलं. पहा पहा काय माणसं चालू येत. आणि पुन्हा मोक्षाचा विचार करते. मोक्ष भेटतोय तुया थोथरात रुमन ठोकून ये मी इकून काढीन. तुला भेटत असतो का सोंबळ्या मोक्ष कुठला? नाटक करायला. राक्षस म्हणले आगाऊ का ज्या म्हणत तिकडचे. बसारे म्हणे माझ्या आजोबाचे मित्र आहे. आई आहे बोले आई पदार आहे. काय स्वागत केलं ज्या म्हणते. काय काय एकच काम आहे. भगवान शिवजीची स्थापना करायची. लिंग तयार केले वाळूचं. आणि त्या भगवान शिवजीच्या पिंडीची स्थापना करायची. मंत्र म्हणण्यासाठी तुम्ही पाहिजे पोर आहेत ते. वा वा. यजमान कोण आहे? रावणाने विचारलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. काय अवघडच काम झालं. साधं भांडण होतं होय साहेब. बायको चोरून अशोक वाटिकेत आणून ठेवली. आणि ते रामप्रभू यजमान आणि मी पुरोहित. बर पुरोहित सोन्याच्या गावात राहणारा आणि यजमानाच्या अंगावर कपडे नाहीत. वलकल्ले होते ना, कपडेच नव्हते. कपडे महाराज दर्जा काय शिवजींचा. कशाला म्हणायचं भगवान शिवशंकर. पहाटच उठून दुसऱ्याच्या बाईच्या झाडाचे फुलं वरबडायचे आणि महादेवाची पूजा करायची. मग झाली माय पूजा. मेंढीचा दुसरा अवतार आहे तू. हो, म्हणजे पहाटच झाड वरबडन भगवान शिवशंकराच्या पिंडीवर टाकलं. पाणी घालू घालू मेली दोरकी. हो, आणि तो फुलं तोडे वचीन झाली म्हणली मग पूजा. असं नसतं वचे. शेळ्या मेंढ्यावानी करू नको अशी. वरबाड तुळस वरबाड फुलं वरबाड टाक महादेवाच्या अंगावर. तसं नसतंय. तिने पाणी घातलंय काहीतरी पाय ना त्याची कदर करणं. आपोआपले तोरे. बर ठीक आहे. दशरथ नंदन रामचंद्र यजमान भगवान शिवजींची पूजा करायची. राम शिवाचे उपासक होते. आपलं रावण शिवाचे उपासक होते. महाराज दर्जेदार माणसं दर्जेदारच असते. रावणानं सांगितलं भगवान शिवजींची स्थापना. चला येतो मी, काय हरकत नाही येतो. तर जामवंतजीनं सांगितलं लंकेश राजा रावण तुम्ही पौरोहित्य करण्यासाठी यायले पण प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला किती खारका, किती हळकुंड, किती बदाम, किती खोबरं, किती खडी साखर, किती तूप, किती गूळ, किती साखर. तर मोठी लोक किती दर्जेदार असतात. ते रावणानं सांगितलं यजमान वनवासात आहे. यजमान वनवासात आहे. मग ज्या पुरोहिताचा यजमान वनवासात असतो त्या यजमानाचं साहित्य पुरोहितानं न्यायचं असते. कोणाकडून शिकायचं माहिती काय? आमच्याकडून नाही, रावणाकडून शिका. रावणाकडून शिकायचं. रावणाकडून. त्याला शास्त्राधारे, त्याला पुराणाधारे, त्याला वेदाधारे, त्याला ऋषी मुनी प्रणीत आहे. असं गाफील नाही उचलली जीभ लावली टाळाला. यजमान जंगलात आहे. यजमानाकडे काही नाही. अशा वेळेला त्याची इच्छा जर परमार्थाची झाली असेल तर त्याच्याकडून फुटकी कवडी न घेता पुरोहितानं त्याचं कार्य पार पाडावं. प्रधानजी भांडारातून एवढं एवढं पूजेचं साहित्य काढा. दिलं पाठवून. तिकडे बसायला पाट सह सोन्याची. पूजाला यजमानाला बसायला पाट सोन्याची पाठवून दिले. आणि रावण स्वतःच्या 6 पत्न्या विमानात बसिले. त्याला किती हजार होत्या?
किती होते आजे? 80,000. 80,000 बायकापैकी 6 बायका विमानात बसल्या. आपण दुसऱ्या विमानात आणि 2 विमान अशोक वाटिकेत गेले. आणि सीतेला सांगितलं, सीते तुझ्या मालकाला भगवान शिवशंकराची पूजा करायची आणि बायको जिवंत असताना यजमानाला एकट्याला पूजेला बसता येत नाही. आणि तशी पूजा करणारा मी पुरोहित नाही. कोण म्हणते माहिती? रावण. ते का तुमच्या मायासारखा महाराज होता का? कसं धकूनच घेऊ. धकूनच धकूनच. मी सत्यनारायणाला गेलो, एक जणाच्या लग्नाचा सत्यनारायण. ते म्हणला महाराज मला गडबडे, जरा उभाट्याच करा. पण तिळाईत काही हाताला धरू दिलं नाही. इतकं हलिप्त जीवन तुकोबा राहायचं. ते काय मागतील? मागच्यांचं जीवन सांगितलं. राजाच्या दरबारात आल्याबरोबर सगळ्यांनी उठून स्वागत केलं. काय काही नाही म्हणे, आमच्याकडे एक सत्र चालू आहे आणि त्या आध्यात्मिक सत्रात बऱ्यापैकी आता यज्ञ याग विधी उपासना या सगळ्या काही गोष्टीचा रेलचेल आहे आणि हे करण्यासाठी अर्थ लागतोय. राजानं सांगितलं मागताल ते देईल. महाराजांनी सांगितलं राजा लक्षात ठेवा बरं, मागताल ते देताल. हो, आपला सर्व राज्यपट मला देऊन टाका. भीमराय साहेब जिथपर्यंत त्या राजाचं राज्याची सीमा होती, हातावर पाणी घेतलं, भर सभेत संकल्प सोडून टाकला, माझ्या राज्याच्या सीमेपर्यंत सगळं राज्य तुमचं. काय महाराज बी होता मागणारा आणि दाताही राजा कसा अधिकारी. महाराजांनी सांगितलं राजा एखादं दान असेल ते दक्षिणेशिवाय पूर्ण होत नसतं. संकल्प सोडायचा होता, संकल्प सोडायचा तर त्याला दक्षिणा लागते. पूर्वीच्या काळात आदला, कवडी, दमडी, खडका, लालपई, डबल पैसा पाण्यात भिजून हातावर घ्यायचा, मग पाणी घ्यायचं आणि संकल्प सोडायचा. मग काहीतरी लागन की नाही संकल्प सोडल्यासाठी? प्रधानजी बुलाव खजिनदार को. खजिनदाराला बोलवा आणि एक गाडीभर सोनं घेऊन या. प्रधानजीकडे महाराजांनी बोट केलं, बस खाली, आता मी राजा आहे आणि तू महाप्रधान आहे. प्रधानजी म्हणले तुम्ही राजा? तुझ्या राजानं आत्ता संकल्प सोडाय ना, राज्यपट कोणाला द्यालाय? महाराज त्या राजाने कानाला हात लावला, गुरुवर्य माफ करा, राज्यपट ज्या अर्थी तुम्हाला दान केलाय त्या अर्थी या राज्यातलं द्रव्य संकल्पात देता येत नसतं आणि संकल्पात द्रव्य आल्याशिवाय दान सिद्धतेला जाऊ शकत नाही. मग द्यायचं काय? प्रत्येकाचे सिद्धांत वेगवेगळे मांडले, पण पुराणाचा सिद्धांत आहे 3.5 भार सोनं द्यायचं ठरलं. साहेब 3.5 भार. स्वतःचं वजन 2, पत्नीचं वजन 1 आणि 1 भार मुलाचं वजन. राजाचं नाव आहे हरिश्चंद्र राजा, पत्नीचं नाव आहे तारामती आणि मुलाचं नाव आहे रोहिदास. दिवस माळेपर्यंत परवानगी घेतली, सूर्य अस्ताला जाईपर्यंत तुमचं देऊन टाकू. आज मोठ्या मोठ्या शहरात एक कामगार चौक असतो किंवा कोणताही चौक, त्या चौकात सकाळी काम करणारे माणसं दिवसभराचा टिफिन बांधून उभं राहतात. मग तुमच्या माझ्यासारख्यानं सांगावा, आमची इथे एक खड्डा खांदायचा आहे, 2 जण चला. आमची इथे एक झाड कोंबळून पडे कंपाऊंडच्या, ते तोडून बाहेर टाकायचं, 2-3 जण चला, कुऱ्हाड घेऊन या, आपण त्याला न्यायचं, त्यांची रोजदारी ठरवायची. असं ते कामगार. तर पूर्वीच्या काळात काम मागण्यासाठी जर कोणी फिरत असेल तर वाळलेल्या गवताची पेंडी डोक्यावर घ्यायची आणि गावात चक्कर मारायची. याचा अर्थ असा होता, मला पोटासाठी काम द्या. ओली नाही बरं, हरिओम बाबा, वाळलेल्या गवताची पेंडी डोक्यावर घ्यायची,
आणि ती पेंढी डोक्यावर वाळलेल्या गवताची असली की पुढच्या जाणकार व्यक्तीला कळायचं यांना काम पाहिजे, आपल्याला काम द्यावं लागते. महाराज, या देशाला लाभलेला हरिश्चंद्र राजा, या देशाला लाभलेली तारामती राणी आणि या देशाला लाभलेला राजकुमार महाराज, त्या चिमुरड्याच्या डोक्यावर वाळलेल्या गवताची पेंढी आहे, जिचे तळपाय सूर्य पाहू शकत नाही. तळपाय सूर्य पाहू शकत नाही, पायाचं नख पाहू शकत नाही, इतक्या भारदस्त वजनातली राणी डोक्यावर वाळलेल्या गवताची पेंडी घेऊन महाराज बाजारात शरीर मांडले विकण्यासाठी. राजा हरिश्चंद्र, सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र, स्वप्नी समग्र दिधले दान. खरं तर हे स्वप्न पडलं होतं बरं, जागृतीत नाही. हे तुम्हाला कळण्यासाठी सांगितलंय. महाराज सकाळी आले म्हणले, राजा मला दान दिलंय तू. राजे म्हणले, कधी? मला स्वप्न पडलं होतं रात्री, आणि रात्री स्वप्न पडलं मला तुम्ही दान दिलंय. राजानं सांगितलं, एवढ्या मोठ्या महात्म्याला पडेल स्वप्न खोटं नसतंय. हरिओम बाबा. बाळू महाराज गेला आणि एकाल म्हणला, रात्री आपला सौदा झाला, मी तुम्हाला पैसे देऊन टाकलेत, आता फक्त रजिस्ट्रीला चला. तर त्या माणसानं कुऱ्हाड बाहेर काढली दांड्यातली आणि दांड्याला तेल लावलं आणि तू घराच्या बाहेर होय. मी इतका नालायक नाही, मी तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय, पण तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. मी इतका नालायक होय, आणि मला काय गरज पडली एखाद्या भंगीऱ्याकडे जायची. होऊ शकते का साहेब असं? रात्री मला स्वप्नात दान दिले, हे जागृतीत खरं करायचं. हो हरिओम बाबा, जागृतीत खरं करायचं. रस्त्यानं चाललेले आहेत. रस्त्यानं चालता चालता गावाच्या कडेला मशानभूमी होती, त्या मशानभूमीचं टेंडर एकाने घेतलं होतं. टेंडर म्हणजे गुत्तच ना, मक्तेगिरी घेतली. ए इकडे, आता डोक्यावर गवताची पिंडी म्हणजे काम करणारा, त्याला आव जाऊ कोण बोलन? टेलर हे रे, कोण बोलत असतं गावात? राजा, ए इकडे, जी काम करशील का? जी हो. सांगितलं ते, या शरीरानं जेवढं होईल तेवढं करीन राजू. आपलं मशान सांभाळायचं. काय देत मागा काय पाहिजे तर 2 भार सोनं. त्याचं नाव होतं डोंबे. डोंबा बनू होता, पैशावाला होतं ते. माणसं फुकणारा माणूस इतका पैशावाला, वजनानं 2 भार सोनं देऊन टाकलं. वजनानं मसन वाटा सांभाळणार, किती श्रीमंत. आणि भजन करणारा म्हणला आपण गाडी घेतली. येडगळेस का काय तू? अरे माणसं फुकणाऱ्याला माणसाच्या वजनानं 2 वजन. आता माणसाचं वजन 60-65 किलो तर असतंच ना, म्हणजे 1.25 क्विंटल सोनं माणसं फुकणारा द्यायला आहे. आणि भजन करणारा म्हणतो आपण गाडी घेतली, मुकाट्यान चलव, कोणाच्या अंगावर घालशील, हिशाबात चलू दी, येड्यावान करू नकोस तू. काय कुठं फुगावान काय करावं मिळच नाही माणसाला. काय करतील काय मिळ नाही. जा आपलं वैभव कुठं असतं नागरे बुवा? खांद्यावर पताका असावा, गळ्यात तुळशीची माळ असावा आणि वारीत चलणं हे आपलं वैभव असावा. गाड्या घोड्या महाराजायचं वैभव नाही. गाड्या घोड्या महाराजायचं वैभव असं त्यापेक्षा भारीच्या गाड्या गुंडायला जास्त आहे. आता महाराजायचं वैभव गाड्या घोड्या नाही, बंगला हवेली आपलं वैभव नाही. आपलं वैभव नामाचा प्रचार किती करतो हे वैभव आहे. आपण व्यसनातून किती बाजूला आहेत हे आपलं वैभव आहे. चांगलं गाता येतो म्हणून पिऊन चाल म्हणतो हरामखोरा, हे तो वैभव आहे का भडव्या? नाही. अडचण असेल